नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालासंदर्भात सर्वात मोठी बातमी सुरुवातीला नगर परिषद आणि नगरपंचायतींचे निकाल आता 21 डिसेंबरलाच लागणार आहेत। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला। नागपूर खंडपीठात नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती। यावर महत्त्वपूर्ण निकाल देताना कोर्टाने उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली। उद्याच्या निकालाचा 20 डिसेंबरच्या मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी 21 डिसेंबरलाच सर्व मतमोजणी करणं योग्य होईल असं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने म्हटलं आहे। जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला होईल। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार। त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचं जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील। दरम्यान कोर्टाने काय नक्की टिप्पणी केलेली आहे, कोर्टाने काय म्हटलं आपण जाणून घेऊया। कोर्टाचं म्हणणं आहे की उद्या कोणतीही मतमोजणी होणार नाही। सर्व मतमोजणी एकत्रितपणे 21 डिसेंबरला होतील। आज एक्झिट पोल जाहीर करायला मनाई करण्यात आली आहे। 20 तारखेच्या मतदानानंतरच एक्झिट पोल हे दाखवावेत असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तेव्हा नागपूर खंडपीठाने हा मोठा निर्णय दिलेला आहे। दरम्यान या निकालाचा परिणाम नेमका काय असू शकतो तर 280 पेक्षा जास्त स्ट्रॉंग रूम मतमोजणी केंद्र 21 डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावी लागतील। ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम मध्ये 21 तारखेपर्यंत पोलीस बंदोबस्त वाढवावा लागेल। निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल। जवळपास विधानसभे इतक्याच जागा असल्याने तेवढी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा 3 आठवडे व्यस्त राहील। तेव्हा निकाल लांबणीवर पडल्याने एकंदरीतच काय नेमके परिणाम होऊ शकतात हे आपण जाणून घेत आहोत। दरम्यान यानंतर आपण पुढची अपडेट जाणून घेऊयात। औरंगाबाद खंडपीठाकडून निवडणूक आयोगाची कान उघाडणी करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाचा प्रशासनिक घोळ असल्याचं औरंगाबाद खंडपीठाने म्हटलेलं आहे। अखेरच्या क्षणी असले घोळ भविष्यात टाळावेत असा देखील सूचना औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला केलेल्या आहेत। भविष्यातला घोळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने गाईडलाईन्स तयार कराव्यात अशी सूचना कोर्टाकडून करण्यात आली आहे। इलेक्शन कमिशनने अपील डिसाईड झाल्यानंतर 3 दिवसाचा पिरियड देता नाही आला म्हणून काही नगर परिषदेच्या जिथं अपील झालेले होते त्या नगर परिषद निवडणुका पोस्टपोन केल्या आणि त्यामुळे कोर्टात अनेक पिटिशन झाले। आमचं म्हणणं असं होतं की हा आदेश एकदम चुकीचा आहे, ऑन द स्पॉट काढलेला आहे। अपील दाखल करायला 3 दिवसाचा टाइम दिलेला आहे ॲक्टमध्ये, डिसाईड करायला दिलेलं नाही। त्यामुळे कुठल्याही दिवशी अपील डिसाईड झालं तरी विड्रॉवल हे 25लाच लास्ट डेट होती। दरम्यान मतमोजणी लांबवण्याला देखील मुख्यमंत्र्यांनी विरोध केलेला आहे। मतमोजणी पुढे ढकलणं मला तरी योग्य वाटत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं मला योग्य वाटत नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे। म्हणजे निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत मला माहीत नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे। कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो आहोत, त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत। मीही अनेक वकिलांची त्याचा सल्लामसलत केलेली आहे। माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे, हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे। पण ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही। या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे। माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे। केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं हे मला तरी योग्य वाटत नाही, पण ठीक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।